प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे संतापलेली मंजिरी आता पुन्हा एकदा मीरावर वार करणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतो की पुन्हा एकदा रामपुरे कुटुंबामध्ये धक्कादायक गोष्टी घडू लागतात. कारण की मंजिरी ज्या भ्रमात असते की तिने रुद्रकेतूच्या अस्थी मिळवल्या, परंतु आता मार्जरीकडून जे सत्य तिला समजतं हे मंजिरीला सुद्धा हादरून सोडतं. त्याचबरोबर आपण पाहतो बरेच दिवस आपण पाहतोय की अथर्व अंबिकाच्या अस्तित्वाचा शोध घेतोय. तो मीराला अनेक प्रश्न विचारतोय, परंतु मीरा अंबिका शिवनाथची आता अशी मनस्थिती असते की अथर्वला सांगणं याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. परंतु अंबिकाला असं वाटत असतं की जेव्हा अथर्व हे समजतील तेव्हा मात्र त्यांना खूप जास्त त्रास होईल. या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगणं आणि त्याचबरोबर यातून त्यांना सावरणं हे खूप कठीण आहे मीरा, आणि त्यामुळे हे त्यांना कळता कामा नये असं अंबिकाला वाटत असतं. परंतु प्रेक्षकांनो, आता अथर्वला अंबिकाबद्दल सत्य समजणं हे तर होणारच आहे. परंतु त्याचबरोबर आपण पाहतो इकडे मार्जरी सुद्धा मंजिरीवर भडकते. कारण की मंजिरीने शिवनाथच्या या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवून मात्र खूप मोठी चूक केलेली असते. कारण की मंजिरीच्या अंताचा रुद्रकेतूच्या अस्थिपासून बनलेला पिंजरा हा तयार असतो. आता प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका. प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की शिवनाथकडून मंजिरीला अस्थी मिळालेल्या असतात. कारण की जेव्हा शिवनाथ हा मंजिरीला तिच्या अस्तित्वाची आणि ती कोण आहे या सगळ्याची जाणीव जेव्हा करून देतो, तेव्हा मंजिरी चिडते आणि ती म्हणते की आता काय उरलं आहे तुमच्याकडे, कारण की मीरा तर बाळाला जन्म देणार आहे आणि तेव्हा मला चिरतरुण होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. शिवनाथ, तू काहीही करू शकत नाही हे तू विसरून जातोयस का? परंतु शिवनाथ सुद्धा मंजिरीकडे ज्या पद्धतीने हसून पाहतो, त्यानंतर मात्र मंजिरीच्या लक्षात येतं की रुद्रकेतूच्या अस्थी याच्याजवळ आहेत आणि म्हणून हा असा वागत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो आत्मविश्वास आहे मला त्याचीच ओळख करून देतोय आणि मला या सगळ्या गोष्टीचा विसर कसा पडला असं सुद्धा आपण पाहतो की मंजिरीला वाटत असतं. आणि त्यानंतर मंजिरी मात्र शिवनाथकडून त्या अस्थी मिळवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु इकडे मात्र शिवनाथ हा अंबिकाला विचारत असतो की तुला असं का वाटतं की अथर्वला काही तुझ्याबद्दल समजू नये. तेव्हा मात्र अंबिका सांगते की सगळ्यात महत्वाचं बाबा, आता या सगळ्यांची वेळ नाहीये, कारण की अथर्व या धक्क्यातून सावरू शकणार नाहीत. आणि अंबिका शिवनाथ याबद्दल बोलत असतानाच आपण पाहतो की तेवढ्यात मंजिरीच्या येण्याची चाहूल शिवनाथला लागते आणि त्यानंतर शिवनाथ मात्र ज्या गोष्टीची कल्पना करतो तीच गोष्ट घडत असते. कारण की यानंतर आता मंजिरी पुढे काय करणार हे शिवनाथला माहीत असतं आणि म्हणून शिवनाथ स्वतःच्या हातामध्ये अस्थीचं गाठोडं निर्माण करतो. आणि त्यानंतर अंबिकाला असं वाटतं की या अस्थी म्हणजे रुद्रकेतूच्या अस्थी आहेत. आणि त्यानंतर मंजिरी तिथे येते. मंजिरी म्हणते की तुम्ही दोघे जण माझ्याबद्दल पुन्हा षडयंत्र करण्याचा विचार करताय, हे असं कसं करू शकता तुम्ही? कारण की आता तुमची मुलगी, अरे शिवनाथ, तू आजोबा होणार आहेस, तुझी मुलगी आता बाळंतीण होणार आहे, त्यामुळे तू तिची काळजी घे आणि जरा स्वच्छ राहा, आंघोळ कर. आणि तेव्हा आपण पाहतो की शिवनाथकडे अस्थीचं गाठोडं मंजिरीला दिसतं आणि मंजिरी मात्र ते हिसकावून घेते आणि ती म्हणते की याची गरज तुला नाहीये, कारण की माझा अंत होऊच शकत नाही. आता मी फक्त चिरतरुण होऊ शकते, या पलीकडे तुमच्याकडे कोणताच पर्याय नाहीये. मंजिरी अस्थी घेऊन तिच्या रूममध्ये जाते. तिला खूप आनंद झालेला असतो, कारण की मार्जरीने मंजिरीला सांगितलेलं असतं की एकदा का रुद्रकेतूच्या अस्थीचा पिंजरा तू बनवलास तर तो तू नष्ट करू शकणार नाहीस. त्यामुळे तुझ्याकडे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे त्या अस्थी तू मिळव. आणि हे मंजिरीने केलेलं आहे असं मंजिरीला वाटतं. मंजिरी याच भ्रमात असते, ती खूप आनंदात असते. परंतु प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतोय की मीरा आणि अथर्वमध्ये जे काही संवाद होतो त्यानंतर अथर्वच्या डोळ्यात पाणी असतं. कारण की आतापर्यंत म्हणजे जेव्हापासनं अंबिकाचा मृत्यू झाला तेव्हापासनं अंबिका फक्त वेदाला जपण्यासाठी इथे आहे, तिचं अस्तित्व हे अजूनही या घरात आहे असं मीरा सांगते आणि तीच माझी ताई आहे असं सुद्धा सांगते. ज्या गोष्टी आतापर्यंत घडत होत्या त्या सगळ्या घडलेल्या गोष्टी अथर्वला ती सांगण्याचा प्रयत्न करते. आता मात्र अथर्व हा खूप हतबल होतो, त्याला खूप वाईट वाटतं, कारण की अंबिका या सगळ्या गोष्टीसाठी या घरात आहे, परंतु मी वेदाचं रक्षण करू शकलो नाही. या मंजिरीच्या षडयंत्रामध्ये मी अडकून पडलो आणि यामुळे माझ्या अंबिकाला मुक्ती नाहीये असं सुद्धा अथर्वला कळालेलं असतं.
प्रेक्षकांनो, हा खूप मोठा त्याग हा अंबिकाचा असतो. कारण की या घरामध्ये जे काही घडतंय, जे काही घडलेलं आहे, ते सगळं काही अंबिका पाहू शकत असते. आणि त्याचबरोबर मीरा आणि अथर्वचं लग्न झालं हे सुद्धा तिने पाहिलेलं आहे. हे सगळंच काही अथर्वला जाणवू लागतं, त्याला खूप वाईट वाटत असतं. आणि त्यानंतर आपण पाहतो की इकडे अंबिका ही शिवनाथला म्हणत असते की बाबा, अथर्वला माझ्या अस्तित्वाबद्दल आता कळता कामा नये. आणि तेव्हा मात्र अथर्व जेव्हा अंबिकाला बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की त्यानंतर शिवनाथ हा मीराला आवाज देतो. कारण की त्याला माहीत असतं की जर याबद्दल आता आणखीन अथर्वला काही समजलं तर अवघड होऊन जाईल. आणि तेव्हा आपण पाहतो की शिवनाथ मीराला आवाज देतो. अथर्व मीराशी बोलत असतो, कुठे अंबिका, ती मला का दिसत नाहीये, तिची संवाद साधतेस तू, कशी तिला बोलतेस बघतेस, मला सुद्धा अंबिकाला भेटायचं आहे असं अथर्व म्हणतो. परंतु तेवढ्यातच मीरा शिवनाथकडे जाते. ती म्हणते, मला बाबा बोलवतायत. परंतु आता अथर्वला कोणत्याही परिस्थितीमध्ये उत्तर हवं असतं. आणि इकडे मात्र शिवनाथ अंबिका हे दोघे जण बोलत असतानाच आपण पाहतो की शिवनाथ अंबिकाला आठवण करून देतो की आपल्याला लवकरात लवकर अस्थिचा पिंजरा बनवावा लागणार आहे. आणि तो पिंजरा तुम्हा दोघींना बनवायचा आहे, कारण की तुम्ही दोघी जणी त्या मंजिरीच्या अंताची सुरुवात करणार आहात आणि मीराच्या हातनंच मंजिरीचा अंत होणार आहे. आणि हे सगळं करत असताना मीरा सुद्धा पिंजरा बनवताना हवी आहे असं आपण पाहतो की शिवनाथ अंबिकाला सांगत असतो. आणि यासाठी आता मीरा शिवनाथकडे जाते. परंतु प्रेक्षकांनो, अथर्व सुद्धा तिथे येत असतो. इकडे शिवनाथ मीराशी बोलत असतो, परंतु मीराचं कुठेच लक्ष नसतं. कारण की तिला माहीत असतं की आता मी सत्य अथर्वला सांगितलेलं आहे. अंबिकाला या सगळ्या गोष्टीची चाहूल नाहीये. अंबिकाला असं वाटत नाहीये की हे असं काही घडलं असेल. परंतु इकडे आपण पाहतो की शिवनाथ हा मीराशी बोलत असताना मीरा कोणत्या तरी विचारात आहे हे शिवनाथला कळतं. मीरा शिवनाथशी बोलत असते, परंतु तेवढ्यातच तिथे अथर्व आलेला असतो. अथर्व मीराला म्हणत असतो, अगं मीरा, आपण दोघे जण बोलत होतो आणि तू अशी अचानक इथे निघून आलीस. मी तुला काहीतरी विचारतोय, तुला मला हे सांगावंच लागणार आहे मीरा. आता मी शांत बसू शकत नाही, मला उत्तर ऐकायचं आहे. इकडे अंबिका आणि शिवनाथला कळत नसतं की हे सगळं काय सुरू आहे. आणि तेवढ्यातच अथर्व म्हणू लागतो, मीरा, तू माझी शपथ घेतलीयस, तू मला सांगतेस ना. आणि तेव्हा मात्र अंबिकाला वाटतं की अथर्व पुन्हा माझ्याच विषयी विचारतायत का, आणि तिला माहीत नाहीये की मीराने हे सगळं सांगितलंय. तेव्हा मात्र आपण पाहतो की अंबिका मीराला सांगत असते की काही करून हा विषय थांबव मीरा, आणि त्यांना याबद्दल काहीही कळता का म्हणे. परंतु तेवढ्यातच अथर्व मीराला प्रश्न करतात की कुठे आहे माझी अंबिका, मी तुला काहीतरी विचारतोय, अंबिका कुठे आहे. आता मात्र हे कळाल्यानंतर अंबिकाला धक्का बसतो. आता अथर्वला सगळं काही समजलं आहे. आणि प्रेक्षकांनो, आता अंबिका ही अथर्व समोर येणार आहे. आणि त्यानंतर जे काही मालिकेत आपल्याला पाहायला भेटेल ते मात्र अनपेक्षित असणार आहे. कारण की अथर्वला अंबिकाच्या अस्तित्वाची जाणीव होणं म्हणजे आता पूर्ण खेळ पलटणार आहे. प्रेक्षकांनो, अंबिका अथर्वकडे पाहत असते आणि तेव्हा मात्र अथर्वने मीराचा हात पकडलेला असतो. अंबिकाच्या मनात विचार येऊन जातो की मी आता अथर्व समोर यायला पाहिजे, कारण की शिवनाथने जो अंबिकाला आशीर्वाद दिलेला असतो, जे शक्ती दिलेल्या असतात, आणि त्यावरून मात्र अंबिकाची जर इच्छा असेल तर ती एखाद्या व्यक्तीसमोर येऊ शकते, ती त्या व्यक्तींना दिसू शकते. आणि त्यानंतर मात्र आता तशीच गोष्ट घडू लागते. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की अंबिकाच्या मनात विचार आल्यानंतर अथर्वने इकडे मीराला हात लावलेला असतो आणि त्यानंतर दुसरा हात हा अंबिका अथर्वचा पकडते. प्रेक्षकांनो, क्षणात आपण पाहतो की अथर्वला अंबिकाच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि तो स्पर्श त्याला आठवतो. आणि त्यानंतर तो पाहतो तर समोर अंबिका उभी असते. आता हे सगळं काही अथर्वसाठी अनपेक्षित आहे आणि यानंतर मालिकेत येणारं वळण सुद्धा प्रेक्षकांसाठी अनपेक्षित ठरणार आहे. कारण की त्यानंतर पुढे मंजिरी कोणता घाव घालेल, कारण की तिला सुद्धा आता जी गोष्ट समजली आहे त्यानंतर ती सुद्धा खूप मोठे षड्यंत्र आखते. प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो की अंबिकाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. अथर्व सुद्धा खूप भावनिक दृष्टीने अंबिकाकडे पाहत असतो. हे कधीच त्याने विचार केलेला नसतो, अशा पद्धतीने अंबिकाची पुन्हा भेट माझ्या आयुष्यात पुन्हा होईल. आणि त्याचबरोबर त्याने जी काही स्वप्न अंबिकासोबत पाहिलेली, ज्या काही गोष्टी त्या दोघांनी ठरवलेल्या, त्या सगळ्याच गोष्टींना पूर्णविराम हा मंजिरीमुळे लागलेला असतो. परंतु आता यानंतर अंबिका माझ्या समोर येईल असा विचारही त्याच्या मनात आलेला नसतो. परंतु हे काही घडत आहे, हे एक जणू स्वप्नच. प्रेक्षकांनो, अथर्व हा खूप प्रेमाने अंबिकाकडे पाहत असतो. पुन्हा एकदा जी काही वचनं सोबत घेतलेली, जी काही स्वप्न सोबत पाहिलेली, ही सगळीच काही अंबिका अथर्वच्या समोर येऊ लागतात.
वेदासाठी अंबिका या घरात होती आणि ती वेदाला जपण्यासाठी या घरात होती हे सगळं मीराकडून अथर्वला कळालेलं असतं आणि त्यामुळे फक्त डोळ्यातलं पाणी हे सगळं काही अंबिकाला दाखवून देतं की अथर्वला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा किती त्रास होत आहे. अंबिका अथर्व एकमेकांकडे पाहत असतात. मीरा सुद्धा तिथे उभी असते. शिवनाथ सुद्धा हे भावनिक क्षण हे स्वतःच्या डोळ्याने पाहत असतो. हे सगळंच काही खूप विचित्र आहे आणि जो झालेला त्रास सुद्धा आहे तो आपण पाहतो की अथर्वला खूप जास्त वेदना झालेल्या असतात. मीरावर असलेलं प्रेम जेव्हा त्याने व्यक्त केलं तेव्हा अंबिकाचं प्रेम मी कधीच विसरू शकत नाही आणि तिची जागा ही कोणीच घेऊ शकत नाही असं सुद्धा अथर्व मीराला बोललेला असतो. प्रेक्षकांनो, या गोष्टी आपण मागील काही भागामध्ये पाहिलेल्या होत्या, परंतु आता जेव्हा स्वतः अथर्व अंबिकाला समोर पाहतो त्यानंतर तो खूप जास्त भावनिक होतो आणि मी तुला वाचू शकलेलो नाही याची खंत सुद्धा त्याला वाटत असते. परंतु नियतीचा हा खेळ होता आणि तोही मंजिरीने मांडलेला, त्यापुढे कोणीही काही करू शकलेलं नसतं. प्रेक्षकांनो, हा क्षण अथर्वसाठी खूप वेदनादायी ठरतो. परंतु यानंतर आता जे काही मालिकेत आपल्याला पाहायला भेटणार आहे ते सुद्धा धक्कादायक असणार आहे. कारण की इकडे आपण पाहतो की मंजिरी खूप खुश आहे. आता मला चिरतृण होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही असं मंजिरीला वाटत असतं आणि माझा हा फक्त विजयच होणार आहे, मी चिरतृण होणार आहे. आणि आपण पाहतो की जी गोष्ट मार्जरीने मंजिरीला सांगितलेली असते की तू अशा छोट्याशा गोष्टीच्या आनंदामध्ये होरपळून जाऊ नकोस, तुला रुद्रकेतूच्या अस्थी मिळवायच्या आहेत. तेव्हा मंजिरी म्हटलेली असते की हो, मी नक्कीच रुद्रकेतूच्या अस्थी मिळवीन. आणि त्यानंतर मात्र त्या अस्थीचं गाठोडं घेऊन मंजिरी ही मार्जरीकडे जाते आणि ती खूप आनंदात असते. मार्जरी, मी हे करून दाखवलं, या अस्थी रुद्रकेतूच्या आहेत आणि मी त्या मिळवल्या असं मंजिरी मार्जरीला सांगत असते. परंतु मार्जरी क्षणात ओळखते की त्या अस्थी रुद्रकेतूच्या नाहीत, त्या अस्थी तुझ्या काही उपयोगाच्या नाहीयेत मंजिरी, कारण की ती फक्त एक राख आहे. त्या शिवनाथने तुला मूर्ख बनवलंय आणि तू मूर्ख बनलीस मंजिरी. तू फक्त एकाच आनंदात आहेस. तुला असं वाटतंय की सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे चाललंय, परंतु ती लोक तुला मूर्ख बनवतायत हे सुद्धा तू समजू शकत नाहीयेस. कारण की तुझ्यावर एका वेगळ्याच शक्तींचा प्रभाव पडलेला आहे. तुला असं वाटतंय की तू फक्त आता चिरतृण होणार आहेस, परंतु असं नाहीये. प्रेक्षकांनो, मार्जरीचा संताप वाढलेला असतो कारण की मंजिरीचा खूप मोठा डाव हा फसलेला आहे असं मार्जरी मंजिरीला दाखवून देते. मार्जरी चिडते आणि ती मंजिरीला सत्याची जाणीव करून देते की आता तुझा अंत होणार आहे. कारण की मंजिरी, अस्थीपासून बनलेला जो पिंजरा आहे तो रुद्रकेतूच्या अस्थीचा आहे आणि तो तू नष्ट करू शकत नाहीस. तुला शिवनाथने मूर्ख बनवलं. या अस्थी नसून फक्त राख आहे आणि क्षणात आपण पाहतो त्या अस्थींची राख बनते. मंजिरीचा संताप वाढतो कारण की हे सगळं माझ्या विरोधात करणारं षडयंत्र शिवनाथ आणि अंबिकाने आखलेलं आहे आणि त्यांना माझी कसलीही भीती वाटत नाहीये. हे असं कसं घडू शकतं मार्जरी? कारण की स्वतः मी पाहिलं, शिवनाथच्या हातामध्ये या अस्थींचं गाठोडं होतं. परंतु मार्जरी मंजिरीला सांगते की तो शिवनाथ आहे. अगं, तुझ्याकडे असणाऱ्या शक्तींचा प्रभाव हा शिवनाथला माहीत नसेल का? तू काय करू शकते, तू काय विचार करू शकते हे शिवनाथला कळत नसेल का? आणि तरी सुद्धा तू फसलीस. तू त्या शिवनाथवर विश्वास ठेवलास, ही खूप मोठी चूक घडली आहे मंजिरी असं मार्जरी तिला सांगत असते. प्रेक्षकांनो, आता खरं सत्य हे मंजिरीला समजलेलं आहे. त्या अस्थी नसून ती फक्त राख आहे हे सुद्धा तिला समजलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता मंजिरी पुढचा कोणता खेळ रचणार आणि इकडे अथर्व जेव्हा अंबिकाला पाहू लागतो त्यानंतर तो या सगळ्या गोष्टीतून सावरू शकेल का हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.